फुललेला पसरट नाकाला आकर्षक आकार देणे ह्याला एलआरप्लास्टी म्हणतात. काही लोकांमध्ये नाकाच्या बाजूचा भाग म्हणजेच नॉस्ट्रिल्स नथनी रुंद असतात आणि ते कमी करण्यासाठी एलआरप्लास्टी ही शस्त्रक्रिया आहे ज्याच्याने संतुलित आकार दिला जातो, चेहऱ्याशी जुळणारा ब्लेंड होणारा असा आकार दिला जातो व त्याच्यामुळे चेहरा जास्त आकर्षक दिसतो. सर्वसाधारणपणे नाकाच्या पाळीतून आतून किंवा बाहेरून आपण 2 ते 3 मिलीमीटरचं टिश्यू काढतो. नमस्कार, डॉक्टर चौधरी, कर्वे रोड, पुणे 9822058916. आधी पाहिल्याप्रमाणे आतून किंवा बाहेरून करतो किंवा दोन्ही गोष्टी करतो जेव्हा खूप रुंदी जास्त असते, त्यामुळे नाक नॅरो होते आणि टीप पण शार्प दिसायला लागते. हे लाल त्रिकोण जे आहे ते आपण टिश्यू काढून टाकतो आणि त्याच्यामुळे नाकाच्या पाळ्या जवळ येतात, नॅरो दिसतं, आकर्षक दिसतं. कोणाला एलआरप्लास्टी उपयुक्त आहे? ही शस्त्रक्रिया कोणासाठी आहे? जास्त रुंद नॉस्ट्रिल्स, चेहऱ्याच्या मानाने मोठे नाक आणि रायनोप्लास्टी नंतर रिफाइनमेंट करण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं. किंचित ॲनेस्थेशिया देऊन आपण ती अतिरिक्त त्वचा सूक्ष्मरित्या काढतो व टाके पण सूक्ष्म असतात जे कालांतराने दिसत नाहीत. हलकी सूज ही अपेक्षित आहे ओठावर, नाकाच्या बाजूला, पण ती हळूहळू निघून जाते. कालांतराने तिथे अजिबात निशाण पण राहत नाही. एलआरप्लास्टीचे प्रमुख फायदे असे आहेत की बॅलन्स चेहरा दिसतो, नॅचरल अपीअरन्स वाटतो आणि स्कार इतका मिनिमल आहे की जवळून पाहायला सुद्धा लक्षात येत नाही. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यामुळे आत्मविश्वास वाढतो. समाजात वावरताना तो तरुण कॉन्फिडेंटली वावरतो आणि ही इम्प्रूव्हमेंट परमनंट आहे. उदाहरण पहा की कसा चेहऱ्यात बदल होतो नाक बारीक केल्याने. आणि हे परमनंट असल्यामुळे ह्याला कुठलीही काळजी स्पेशल घेण्याची गरज नसते. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल अवश्य संपर्क करा.